हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवारांची कदाचित ही शेवटची निवडणूक असेल म्हणून बारामतीकरांनी सुळेनं मतदान केलं। अजित पवार गटाच्या उमेश पाटलांचं वक्तव्य। राज्यातील सरकार बदलायचंय, विधानसभा जिंकण्यासाठी तुमची साथ हवी आहे। इंदापूरमध्ये शरद पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन। मोदींचा विजय ढापलाय का असा प्रश्न आता लोक विचारतायत। उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल। 4 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होणार, सत्तेचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींकडून नवं षडयंत्र, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा ओएसडींचा प्रयत्न, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। माझं हे शेवटचं उपोषण, आता मिशन विधानसभा, मनोज जरांगेंचं वक्तव्य। तर मनोज जरांगेंनी विधानसभा लढून आरक्षण घ्यावं, बच्चू कडूंचा जरांगेंना सल्ला। प्रहार विधानसभेच्या 20 जागा लढवणार, बच्चू कडू यांची घोषणा। बच्चू कडू मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रामधील उमेदवारांची बैठक घेणार। अजित पवार गटाकडून राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची TV9 मराठीला माहिती। तर सुनेत्रा पवारांचा फोटो ट्विट करत अमोल मिटकरींचं सूचक ट्विट। पळत्याच्या गळ्यामध्ये राज्यसभा घालू नका, घरातल्या व्यक्तीला राज्यसभा दिली तरच ते टिकेल, इतर लोकांचा काही भरोसा नाही, ट्विट करत रोहित पवारांचा अजित पवार गटाला टोला। पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे बीडमधील आणखीन एका तरुणाची आत्महत्या, कुटुंबियांचा दावा। हात जोडून विनंती करते, स्वतःच्या जीवाला काहीही करू नका, पंकजा मुंडेंचं आवाहन। नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हेंच्या विविध संस्थांवर शासकीय विभागांची धाड। शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यावर विविध विभागांची छापेमारी। पश्चिम नागपूरमध्ये 10 चिकनगुनियाचे रुग्ण, नागपूर महापालिकेच्या पथकाकडून रुग्ण आढळलेल्या परिसराचं सर्वेक्षण। नीट परीक्षा रद्दबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, एनटीएचा ग्रेस मार्क देण्याविरोधात 2 याचिकांवर सुनावणी। T20 विश्वचषकामध्ये भारताची विजयाची हॅट्रिक, भारताचा अमेरिकेवर 7 गडी राखून विजय। विजयासह भारताची अ गटातून सुपर 8 मध्ये एंट्री। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।